नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 15वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ऐकूयात नातं भाग 15वा. चांगलंच फटफटीत झालं. सणवारचा दिस, गावचा बाजार. जनावरांच्या बाजारात आदल्या रात्रीपासनं जनावरांच्या दावणी पडलेल्या. दिवसानं तोंड दावलं आणि भाजीपाल्यांच्या पाटीवाल्यांची रीग लागली. भैरोबाच्या देवळापावतर रस्त्याच्या दोन्ही अंगाला सवयीच्या जागा धरून बोंबील सुकटवालं, तंबाखू चुनवालं, धान्यांच्या घेवाऱ्यांनी पालं टाकली. कोंबड्या कुकड्याचा आणि शेरडा कार्डांचा बाजार लमानबुवाच्या मोरच्या अंगाला बाब्या महाराच्या महारकीत भरायला लागला. बांगड्यावालं, पोतकुडक्यावालं, आईसफ्रूटवाल्यांचा कालवा वाढला तशा रामाच्या सुना झोपेतनं उठल्या. पर सुबीला जाग येऊन सुदीक ती काय उठली नाही. रातचं सासूचं बोलणं आठवलं आणि ती लाजली. तोंडावर पदर घेऊन तशीच पडून राहिली. रामानं सकाळ धरणं 4 येळेला बोकडांना गोंजारलं, खाया टाकलं. आहे अगं, काय खाया आहे का गं? आंघोळीवरनं येऊन बेचका लंगोट सपरावर टाकत तात्यानं विचारलं. अरे जरा दम काढ. खेकड्या धुता धुता ती बोलली. जेल्या मेहनत करून गामाचं अंग दोत्रानं पुसीत अंगणात आला. परातीतला धुतलेला एक खेकडा घेऊन काढ काढ फोडून खायला लागला. बापाच्या वळणावर गेलाय बघ. ते बी असंच. अरे अंगात घालायचं नाही का? उघडा कशा पाय बाहेर राहिलायच बाबा, कोणाची दिष्ट लागन? अहो पैलवान, तुमचे राणीसाहेब उठले नाहीत अजून. राती काय दशा तिची, आणि तुम्ही समधी घोरताय कुंभकर्णवानी. माझी तर 5 धारण बसली होती. काय सांगतेस? मग मला उठवायचं नव्हतं? हा ना, ती सुधीक तेच म्हणत होती. तशी म्याखे कसले, त्याच्यामुळं तुला त्रास झालाय आणि त्यालाच उठीव म्हणती वय. अये अगं, काय झालंय काय तिला? झालं नाही, होणार आहे. चोरून जेल्याकडं बघत शेती बोलली. अगं आई, असं काय बोलते? काय होणार आहे? अरे मी आजी होणार आहे. काय? जेल्यानं वळखलं तसा जेल्या कान कापल्यावाने घरात पळाला. सुबीला त्यानं लांबनं बघितली, खोदक्यानं हसला. आई बोलत होती ते समधेने ऐकलं. तिघा भावांना लय आनंद झाला. ते जेल्याच्या मागं लागलं. सुबीच्या 3 बहिणी, तिच्या जावा, त्यांना सुधीक बरं वाटलं. पर आपण मोठ्या असून मन खट्टूच झालं त्यांचं. आहे घे. तात्या काय देतोय म्हणून आईनं त्याच्याकडे बघितलं तर इजारीच्या नाडीत वळकटी करून ठेवलेलं 10 रुपये तो देतो आता. अरे पैसे? बरं झालं बाबा, जापळ 4 शेर बाजरी घेऊन ये जा. तात्या दुकानावर गेला. रानबानं दिलेलं रातीचं हुलगं दळून गंधासारखं घट माडगं केलं. साऱ्यांना पितळी पितळी माडगं पोटात टाकलं. समधी बाजारात गेली. तात्या इकडे जयशा, तू सुधीक चल. हे 3 बोकडं घ्या आणि बाजारात पाळा. खाटकांना जित्राबांना शिव देऊ नका, नाही तर ती खाटकाची बेनी कात्री लावत्यान. मग दुसरं गिराईक फिरकायचं नाही. आणि दुसरं चापसू देऊ नका. ती बघायच्या निमित्तानं बोकडाची कारभांडी दाबतेली, मग जित्राबा बसतेली धांडाळीवर. निघा. आबा म्या काय म्हणतोय, अहो एवढी सोन्यावानी जित्राबं? हे बघता त्या मला समजतंय, पण तुमची आई म्हणते ते बी खरंच आहे. पोरा सोन्याच्या जित्राबाकडे बघून पोटाची आग इजत नाही र. राती बघितलंच नवं, त्या दगड्या चांबाराचं लाख वखत म्या झेललं आणि त्यानं मापटभर दाण्यात मला तोललंय. पोरा हातवाला तर मैतर भाला. माझ्या आत्म्याला काय वाटलं असन? अरे वसरीला धान्याच्या थप्प्या लागल्यात, पर 4 दाणं पदरात नाही टाकलं त्याने. आणि तुझ्या आईनं भिकाऱ्यावानी मागून भाकरी आणल्या, नाही तर घरादाराला दाताचं पाणी गिळावं लागलं असतं राती. अरे असलं जिनं जगण्यापरीस ईक खाऊन निजलेलं बरं. बोलता बोलता रामा गप झाला. त्याला हुंदका आला. रामाला उस्मरताना बघून पोरांचं काळीच पिळ वाटलं. आबा तू गप हो. हे बघ आबा, तू आता एकटा नाहीस. आम्ही हत्तीवानी लेख आहेत ना तुझ्या पाठीव. अशी लाचारीची येळ पुण्यांदा आली तर तुझं नाव नाही लावणार. तात्या बोकडांना घेऊन निघाला. तो बोकडांना जसा मोहरं वडल तशी ती मागं वड खात होती.
जयशानं तडाखा दिला की 2 पायावर किरण साधवून त्याला धडका द्यायला बघत होती. बराच वकूत गेला तरी बोकडं मार्गी लागनात. तेव्हा जयशानं एकेकाचं कान पिरगाळलं तशी बॉ बॉ करून लोळायला लागली. बोकडं वरडायला लागली म्हणून त्यांच्या आया वरडायला लागल्या आणि त्यांच्या कालव्यात कोंबड्या कॉ कॉ करून बेदारल्यावानी गोंगाट करायला लागल्या. मोत्या साऱ्यांच्या मधनं पळून बोकायला लागला. बैल आणि मसरू कानटाव करून इकडं तिकडं बघायला लागली. कालवा ऐकून सीती हातातलं काम टाकून बाहेर आली. तिच्या मागं सुना दारात येऊन उभ्या राहिल्या. सीती नांदाय आल्यापासनं कंच्याच वस्तूचा का जित्राबाचा बाजार झालेला नव्हता. आज मातूर संसारातली पहिली वस्तू बोकडाच्या रूपानं बाजारात गेली. बोकडांच्या आया फाशी दिल्यागत वरडायला लागल्या. तिच्या काळजात कसनुसं झालं. तिने कोंबड्या कुकड्या साऱ्यांना पोटच्या लेकरावानी वाढवलं होतं. रामा मातर हे सारं बघायच न ग म्हणून लांब सडकला जाऊन थांबला. बोकडांना हाकीत पोरं निघाली तशी शेरडा वरडून अंग टाकायला लागल्या. सीती लागिरल्यागत त्यांच्या मागं मागं चालत निघाली. सीते, रामानं हाक मारली तशी डोसक्यावर तडाखा बसल्यावानी जाग्यावर हलपडली. बोकडानं घेऊन पोरं नजराआड झाली तशी ती माघारी फिरून शेरडाजवळ आली. सीतेला बघून शेरड्या पुन्हांदा वरडायला लागल्या. तिने शेरडांना अंजारलं गोंजारलं तशा त्या गप होऊन तिच्या पुढ्यात शिराय आल्यावानी चिकटल्या. सीतीचं डोळं व्हायला लागलं. तारा सकू सुभे अगं इकडे या ग. सासूनं बोलिवलं तशा सुना तिच्या जवळ आल्या. पोरीनू त्या मेंढीच्या जवळ कसली येल आली ती बघा ग. सासूनं विचारलं तशी सखी तारा तारा मेंढीजवळ गेली आणि तिथनंच म्हणली, जाईची येल आहे. काय? दचकल्यावानी तिने विचारलं. अगं पर तुम्हा साऱ्यांना सांगितलं होतं ना उपटून टाका म्हणून. उपटून टाकली होती मी स्वतः पण पुण्यांदा फुटली. पोरीनू लक्षात घ्या ग. अगं जाईचा येल दारात असलेला लय द्वाड असते. त्या रांडनं का पाड धरली आपली. अवदसाच्या रूपानं लागली आपल्या माग. सीतीनं बोलता बोलता पाय आपटत घरात जाऊन कुदळ आणली. दानानं जमीन खणून मुळा संकट येल उपसली आणि चोळा मोळा करून रस्त्यावर बेरकवली. वाहना घालून काचा काचा तोडावली. शिव्या देत त्याच्यावर पचक्यानं थुकली. काय रे दादा, बोकड कुठं चालवलास? ज्याला त्यांना रस्त्यात भेटला आणि तो चौकशी करायला लागला. चाललोय बाजारात. काय का? आता काय सांगायचं. आताच येला इथेवरनं आल्यागत म्हणून विचारतोय तू. पोरं थांबलेली रामानं बघितली आणि तो त्यांच्याकडं पाय उचलून निघाला. का र थांबला का? जियालेनं थांबवलं. तो म्हणतोय बोकडं का ऐकतोय. तात्यानं सांगितलं. असं? तात्या व्हा मोर म्या सांगतोय सुक्कळीच्याला. तात्यान जयशा बोकडं घेऊन चालायला लागली. 4 कासरं चालली नसतेली तर ही रानदांडगी घोड्यांच्या जातीची बोकडं बघून 7-8 खाटीक पळत आलं. बोकडांना मध्ये घेऊन कुत्रा छेलमाडावा तशी छेलमाडायला लागली. तात्यान जयशा बापानं सांगितल्याप्रमाणे हात लावू देईनात. पर मर्तिकावर गिदाडं तुटून पडावी तशी खाटकं बोकडावर तुटून पडली. हा तिकडं तर त्यो तिकडं बोकडं वाढायला लागला. त्या कुतरवडी तिन्ही बोडकाच्या चौकावरची केस कातरून 10ची इसाराची नोट तात्याच्या खिशात बळच कोंबून बोकडं वाढायला लागली. तात्यानं खिशातली 10ची नोट खाटकाच्या अंगावर फेकून दिली. त्याच्या हातातली बोकडाची दावी हे साकली. दोघांची वाडावड. रामा लांबनं बघत होता. रामा धोत्राचा सोगा हातात धरून त्यांच्याकडे पळत आला. काय झालं रे? अरे आबा, याला नग म्हणत असताना यानं बोकडांची कॅपटं वडरस्तवर दाबली आणि त्यांच्या चौकावरची केस कापली. 10 इसार बळच खिशात घालून बोकड चालवला. काय रे मिया भाई, पोरग सांगते ते सच आहे नव? ए तू कोण रे? बापाला ओळखत नाही का? अरे हमको शिकाता का पकड साले को. खाटकानं त्याच्या जोडीदाराला सांगितलं तसं रामानं चर्रा चर्रा करणाऱ्याला मानगोड धरून उचलला. तेवढ्या जेल्यानं पळत येऊन उडी हाणून वरच्यावर खाटकाला लाथानं ओढवला. तशी बाकी खाटकं माघारी पाळायला लागली. घडीत बागेची गर्दीच झाली. जयशे, कंच्या कंच्या कडूच्यानं बोकड्याची केस कापली र. जादू आल्यागत भोवताली जमलेल्या गर्दीकडं बघत रामानं विचारलं. तात्या ज्याच्याकडं बघत होता रामा त्याला धरून कुदलत होता, लाथा घालत होता. एका सुधी खाटकाच्या अंगावर चिंदी ठेवली नाही.
ताडाखा बसला ही एवढी रागलाट खाटकं पर एवढायला लागली. काहींनी तर लोळत येऊन रामाचं पायच धरलं. पाटील, जितना लेना है उतना ले, हमको मारू नको. पैशाचं बंडल रामाकडे टाकून मजूर खाटीक चळचळा कापत पायावर लोळायला लागलं. रामानं पैशातल्या बंडलातनं 150 उचललं, बाकी त्यांच्या मुस्कडावर फेकून गर्दीतनं बाहेर आला. त्याच्या मागणं 3 पोरं. रामा गेल्याचं बघितलं तशी सारी खाटकं धावली मोटारीनं पुण्याकडं. अल्ला अल्ला करत पळाली. लोणंदाचा खाटीक तर आडरानातनं शिरवाळा पावतर पायी पळाला. रामा ताड ताड निघाला. दारात आला. बघतोय आता 3 बोकडं त्याच्या पहिली घरी. बोकडांना बघून त्यांच्या आयाने वरडून कालवा चालवलेला. काय व बोकडं माघारा का आणली? ते मग सांगतो. आधी हे पैसे घे. पहिलं बाजारात जा, पाहिजे ते घेऊन ये. आणि जेल पळ. ती खाटका असलेली तर बोकडं पोचीव. जेले तसंच बाजारात गेला. रामानं सीतेला पैसे दिलं. दारात टाकला. अरे पाणी आणा की गोडभर. रामानं डोसक्यावरचा घाम पुसत पाणी मागितलं. दगड्याच्या बायकोनं लोटक्यात पाणी आणून दिलं. आबा आबा एक खाटीक नाही बाजारात. जेलेनं परत येऊन लांबनं सांगितलं. रामाला मनातनं लय वाईट वाटलं. आरामाचं नगर बाबा असं म्हणत रामानं इकडं तिकडं बघितलं. हे बघ तात्या, मी असलो नसलो तरी त्या खाटकाच्या स्वाधीन बोकडं करा, म्हणजे त्यांच्या ऋणातनं मी मोकळा होतोय. अरे त्यांना गरज असेल तर नितीन, नाहीतरी गरीबाचा हरामचा खात्यात. तात्या लय शहाणा असल्यावानी करू नग. जा त्यांना पिंडी लाव. अरे अरे जेल्या पळ. बाजारातनं येताना सीतीला बघितली. सीतीनं मान मोडच तवर डोसक्यावर गठुळं वाटागाचं, एका हातात भाजीचं पेंडकं. जेल्यानं डोसक्यावरचं वजं आणि जैशानं भाजीचं पेंडकं घेतलं तसं सीतीला लय बरं वाटलं. रामाची पोरं एकापेक्षा एक इरसाल निघाली. बापाकडं कोणी वाकडा डोळा केला तर डोळं फोडायची त्यांची तयारी झालेली. रातीचा दिस करून रामानं कष्टाचा डोंगर ओपासला. कसा बी वकूत आला तरी कोणाच्या दारात पाठवलं नाही कोणाला. वाघ पाळणारा बाप म्हणल्यावर पोरं बी दाखात होती. कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देत नव्हती. गावकीचा उरूस पोरांनी गाजवला. गावागावात पोरांच्या संगट रामाचं नाव पोचलं. काळी बेंद्री पोरं उघडी नागडी हिंडायची, ती धडूतं घालायला लागली, शाण्यागत वागायला लागली. आणि आज तर कष्टाचं सोनं झालं. बापाचं कुचमलेलं मन, आईची पडलेली चिंता त्यांनी बघितली. 4 पोरांनी एक विचार केला, काय बी झालं तरी बापाला आणि आईला दुःख द्यायचं नाही. मिळेल ते काम करायचं, पैसा कमवायचा. तात्याला खूळ भरल्यावानी शेतात पळणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागं पळायचा. खालीवर बघायचा. ट्रॅक्टर कसा सुरू होतोय, कसा बंद होतोय, कंचा भाग कशात गुतलाय ते बघायचा. तात्या धडपडत होता, पर त्याला कोणी जवळ येऊ देईना. दिसभर हिंडायचा आणि राज्याला हात हलवत घरी यायचा, पण त्यानं जिद नाही सोडली. घरी आला का एकटाच बसून कागदाव काहीतरी गिरगाटायचा. आबा पाटलाला सांग की र, मी रोजानं जातो ना त्याच्या ट्रॅक्टरवर, तुझं ऐकन त्यो. तुला ट्रॅक्टरातलं काय समजतंय, तवा रोजगारानं निघालाय तू. पण तात्याला म्या बोललो खरा, पण बाप म्हणून म्या त्याला काय शिक्षण दिलं. रामाच्या डोक्यात विचार आला. त्याला पश्चात्ताप झाला. त्याचं मन त्याला खायला लागलं. अरे असं कसं बोलतोयस? फक्त एक दिवशी जवळनं बघू दे, नाही सारा उचकाटून पुन्हा तोडला ना तर. अरे तात्या मोगा मालाचं असतंय ते. एखाद्याची नुकसान झाली तर मरस्तवर राबलास ना तरी ऋण फेटायचं नाही. शिते तूच सांग्याला. कळानान वळानान घाल देंगाना. आबा त्याची काय नुकसान झाली ना तर खरंच मरस्तवर सालकरी म्हणून त्याची चाकरी करल म्या. तू म्हणतोयस ना कळना वळना घाल देंगाना. हे बघ. रामाच्या मोहर कागद धरत तात्या बोलला. काय काढलं कागदाव? शिती बी जवळ येऊन बघायला लागली. तात्या कुणी काढलं रे हे चेतार? डोळे फाडत रामानं विचारलं. कुणी दिलंय का कोणाचं उचलून आणलंय, खरं सांग. म्या काढलंय, म्या. तुमच्या गाळ्याची शपथ घेऊन सांगतो म्या. तू काढलं तात्या? शितीने त्याला जवळ घेतला. माटामाटा त्याचं मुख घ्यायला लागले. रामाला सुधी गलबल्ल्यावानी झालं. पोरींनो अगं बाहेर या. कागदावर हुबेहूब काढलेलं चित्र बघून तो वरडला. समद्या बाहेर आल्या.
साऱ्यांचं बघून झाल्यावर तात्याच्या बायकोनं चंदीनं हळूच कागद घेऊन पाठमुरी होऊन काळजाला लावला आणि चोरून त्याच्याकडे बघितलं. 4 दिवस शाळेत गेला नाही तर ट्रॅक्टरचं चितार हुबेहूब काढतोय आणि म्या त्याला शाळा शिकवली असती तर. रामाचं हुर्द भरून आलं. त्याच्या डोळ्यातनं टिपं गळायला लागलं. माझ्या अडाणीपणामुळं मी मास्तरचं ऐकलं नाही आणि पोरावाचं वाटोळं केलं. माझं चुकलं असं म्हणत उठून रामा हात जोडायला लागला. मास्तरच त्याच्या मोहर उभं राहून विचारित असल्यासारखा रामा सांगायला लागला, माफी मागायला लागला. राबा, आपला बाप असा आमान धपक्या का वरडतोय, कोणाच्याच ध्यानात येईना म्हणून तात्यानं हाक मारली. तसा रामा बाणाव आल्यागत गप झाला, पण त्याचं मन उदास झालतं. पोरीच्या हातातला कागद घेऊन रामा तडा तडा पाटलाच्या वाड्यावर गेला तर पाटील माळ्यात. तसाच माळ्यात पोचला. घोंगडी टाकून कोपीच्या दारात ट्रॅक्टरकडे बघित बसला होता. राम राम पाटील. रामानं लांबनच लवून रामराम घातला. अरे रामा, तू एक इट एक. हसून पाटील बोलला. पुन्हा ट्रॅक्टरकडे बघायला लागला. तात्यानं काढलेलं चितार एकदा खिशात हात घालून चाचपून बघितलं. ते पाटलाला कवा दावील असं त्याला झालेलं, पण पाटील त्याच्याच तंद्रीत. रामाची चुळबुळ पाटलाच्या ध्यानात आली. अरे बस की मारदा, आता न्यायरी येईल 4 वाजता. तू बी का काय कसं काय चाललंय? मला येळ नाही फिराय. अरे सकाळपासून संध्याकाळ पावतर शेतातच. रामा, त्या मधल्या पोराला काय नाव रे त्याचं? जी आल्या, त्याला कोल्हापूरला पाठव. अरे मोर माग तुझंच नाही तर गावाचं नाव राखल त्यो. काय बी म्हण रामा, पण त्यांनी केली करामत बरं का. येड्या, तवापासनं गुलब्या तुझं नाव सुद्धा घ्यायचं बंद झालंय. गावात चुकून त्याच्या देखत दुसऱ्यानं तुझं नाव घेतलं तर डोळं पांढरं करतोय. तो लांबनं दिसला तर मोठ्याच्या बैलावानी मागं सरकतोय. गाव गांना पैलवान चक्रावून गेले ती. जो तो विचारतोय त्याचा वस्तात कोण, तो कंच्या तालमीतला. म्या सांगितलं बरं का रामा, म्हणलं म्याच वस्ताद आहे त्या पाट्ट्याचा. खोटं ठोकलं. बरं तू म्हणायचं आज पाटलानं कवा खरकाटं पाणी दावलं नाही झाला वाजतात. पाटील, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर आमचा आईबाप आहे. देवापरास आम्हासनी तुमचा आशीर्वाद पाहिजेत. तुम्ही आमच्याकरता काय कमी केलं वय? पण आमच्याच नशिबाला भोक. रामा, हा दिस एक ना एक दिस उगवणार होता. त्याकरता मास्तरनं काय केलं ठाव आहे ना. पण तुमची नशीब शीळ होऊन पडलेली. कवा येणार एखादा राम आणि त्या शिळचा उद्धार करणार. पण एक खरं, वारं फिरल तसं पाठ फिरवली, नाही तर अशी जन्माची परवडवती. याच्या इलाज एकच आहे, तुम्हीच जागा व्हा. गाव सोडा, दांद्याच्या मागं जा. काय ठेवलंय इथं? पाटील पोर हाताला आले ती, पर हाताला कामं कुठं आहे ती? गेल्या सुगीपासनं ह्यो राक्षस गावात शिरला आणि त्यानं आमच्या संसाराच्या जन्माचा खेळखंडोबा करून टाकला की हो. ट्रॅक्टरकडं हात करत रामा आस्तळल्यावानी बोलला. रामार, हे कलियुग आहे. भलं तुझ्याकडे जिमनीचा तुकडा नाही, पर तुझी पोरं 4 बुकं शिकली असती तर आजला उपयोगी पडली असती. सरकार दरबारी नोकऱ्या चाकऱ्या लागल्या असत्या. अरे त्या गणप्याचं पोर शिकलं, नोकरी लागली, फिटलं की पांग त्याच्या जन्माचं. नाही तर ह्यो राक्षस आहे ना, त्यो चालवाई शिकली असती. आज ह्यो राक्षस तरणात आठ आहे, उद्याच्याला म्हातारा होईन. त्याचं दुखणं भाईनं सुरू होईन, तेव्हा त्याला दवा दारूचं तुझ्या पोराने केलं असतं तर मग आज रडायची येळ आली नसती. रामा, मास्तरचं ऐकलं नाहीस. येळ होती तेव्हा पायापुरतं बघितलं. तुमच्याकरता मास्तर सरकारी नोकर असताना सरकारी विरोधात बोलला आणि त्याची मामलेदारानं केली बदली. जाऊ दे, म्या घेतो माझ्याकडं तुझ्या पोराला. यातलं काय येतोय का त्याला? पाटील, हे बघा की. बंडीच्या खिशातला कागद काढून पाटलाच्या समोर रामानं धरला. पाटलानं कागद उलगाडून बघितला. त्याच्या तोंडावर आनंद दिसला. तसं रामाला बरं वाटलं. कोणी काढलं हे चितार? माझ्या थोरल्यानं, तात्यानं. काय म्हणतो? वय, कुलस्वामिनीची आण घेऊन सांगतो. त्याच्याकरता चालू आहे तुमच्याकडं. म्हणत होता ट्रॅक्टरवर येऊ का? रामा, अरे मर्दा, याला विचारायला कशाला पाहिजे? कुशाला आत्ता घेऊन ये त्याला. पाटील व्हय म्हणला आणि रामा भान हरपल्यावाने पाटलाच्या पायावरच लोळायला लागला. अरे रामा, हे काय करतोय तू? अरे तुझे पोरं रत्न आहेत, रत्न. पाटील, खरं म्हणताय?
म्हणजे आम्ही खोटं सुधीक बोलतो काय? तसं नाही पाटील, माझा विश्वास बसना म्हणून म्हणलं. अहो नशीब फुरलं म्हणजे निर्जीव चित्रानं हार गिळला होता हरिश्चंद्राचा. पुराणात दाखलाय त्याच्यावर. माझा विश्वास नाही, पण ते आता मला खरं वाटायला लागलं पाटील. अहो तशीच गत झाली की माझी. हे बघ रामा, अवसान गाळू नग. कष्ट करा, नशीब बदलते. नाही पाटील नाही. पाटील अहो कष्टानं नशीब बदलत असतं ना, तर जन्मभर कष्ट उपसणाऱ्या गाढवाच्या पिढ्या सुखी झालेल्या बघितल्या असते की आपण पण. अहो त्या गाढवानं दिस रात काबाड कष्ट केले की मालक त्याला पाठवतोय उकिरडे फुकाया. पाटील नशिबानं मला उकरडं घोळायला लावलंय. रामा रे, जन्माचं उन्हाळं पावसाळं चालायचंच की. कालचा दिस तसा आजचा दिस नसतो. आजचा तरी उद्याच्याला कसा असन. जाऊ दे पाटील, हे जन्माचं राटगाडगं असंच फिरत राहायचं. ये तुम्ही या पोराला घेऊन. रामा खिनभर बस. ती बा जेवणाची पाठी आली. घासभर खा आणि मग जा. नाही नाही, अहो रानात आणलेलं जेवण. अरे तू खाल्लंस तर आमासनी पोरायचं नाही असं ना. काळजी करू नका, 4 लोकाचं जास्त असतंय बस. समधी जेवाय बसली, पहिल्याच घासाला रामाला ठसका लागला. अरे रामा सावकाश, पाणी घे. पाणी पिऊन तोंड पुसीत रामा घराकडे निघाला. रामा तेवढं जेलेला कोल्हापूरला. कोल्हापूरला? रामा स्वतःशी हसला. रोजी रोटी बंद झाली. परवाच्याला चिमणी पेटायला घासलेट नव्हतं का, खायला अन्न नव्हतं. त्या माऊलीनं 4 भाकरी दिल्या नसत्या तर घरादाराला पाणी पिऊन जावं लागलं असतं. आता कशाचं कोल्हापूर आणि कशाचं सोलापूर. आता आमचं सोनापूर भरायचा वकूत आलाय. तात्या पाटलाकडे जायला लागला. त्याच्या मागं दगड्या 4 दिवसात ट्रॅक्टर चालवायला बी शिकला. जेल्याची आणि आनंदा पाटकऱ्याची गट्टी जमली. जेल्या त्याच्या संकट रातचं हिंडायचा. इचूकाटेचं त्याला भयच नव्हतं, न चोरा चिलटाची चिता होती. तात्याला आणि दगड्याला पाटील 4 पैसे द्यायला लागलं. जेला पाटकऱ्याकडं आणि जायशा मातर मिळेल ते काम करायला लागला. पोरं 4 पैसा आणून आईजवळ देत होती. पैसे दिलं का तिचं काळीज मोठं होत होतं. रामाची आणि सीतीची चिंता सरली होती. सीती पोरांना आणि सुनांना खाया पियाचं आणि कापडं धोडत्वाचं बघत होती. सुना माहेरी निघाल्या तर 4 पैसे गाठीला देत होती. 4 महिना असंच सरलं. जेल्याच्या बायकोच्या ढावळ्या जेवणाचा दिस जवळ यायला लागला. श्रोते हो, हा होता भाग 15वा. भाग 16वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.